न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। आणि तोफखाना पोलीस डोळ्यांवर पट्टी बांधून बसले। भर पोलीस स्टेशनच्या आवारात कुत्रे तोडतायत मांसाचे लचके। शहरातील अत्यंत गजबजलेल्या DSP चौक भागात वाहतूक पोलिसांनी सतर्कता दाखवत एका रिक्षामधून 50 किलो कथित गोमांस जप्त केले। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात 3 जणांवर गुन्हे दाखल करून कायद्याचा बडगा उगारण्यात आला खरा, मात्र त्यानंतर पोलीस ठाण्याच्याच आवारात जो संतापजनक आणि संताप वाढवणारा प्रकार घडला त्याने खाकी वर्दीच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। न्यायालयीन प्रक्रिया आणि विल्हेवाटीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असताना काही मोकाट कुत्रे या मांसाचे लचके तोडत होते। कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणारे पोलीस कर्मचारी याच आवारातून सातत्याने ये-जा करत होते, मात्र एकाही कर्मचाऱ्याला उघड्यावर पडलेले ते मांस आणि तिथे चाललेला हा घृणास्पद प्रकार दिसू नये याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे। अशा संवेदनशील प्रकरणामध्ये जप्त केलेल्या मालाची तातडीने आणि सुरक्षित विल्हेवाट लावणे बंधनकारक असते, मात्र तोफखाना पोलिसांच्या या अजब नाकर्तेपणामुळे पोलीस स्वतःच्याच दारात सुरू असलेल्या या प्रकाराबाबत इतके गाफील कसे राहू शकतात, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। या गंभीर बेजबाबदारपणावर वरिष्ठ पोलीस अधिकारी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।